हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली की ओंकाराची माहिती. तो आपला भाग 1 होता. आजचा आहे भाग 2. ओंकारामधून या विश्वाची निर्मिती कशी झाली आणि म्हणून ओंकार हा या विश्वातील प्रथम ध्वनी आहे. अव्यक्त परमात्मा प्रथमच व्यक्त झाला या ओंकारामधून. आणि आपण हेही पाहिलं की ओंकार जपाने आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य कसं मिळतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी कृपया तो व्हिडिओ अगोदर पाहावा, म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला जास्त कळेल. त्याची मी लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो पहिला तुम्ही बघा, मग आपल्याला हा दुसरा भाग जास्त कळेल. आजच्या या भागामध्ये आपण प्रत्यक्षात ओंकार साधना कशी करायची ते आपण बघणार आहोत. आमचे गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना ध्यान समाधीमधून हा ओंकार साधनेचा प्रसाद मिळाला आहे. आणि यात वेगळ्या वेगळ्या साधना आहेत. ओंकार साधना, ओंकार जप, म्हणजे एकाच प्रकारचा जर का जप केला तर त्याच्या ज्या काही व्हायब्रेशन्स मिळतात त्याच्यापेक्षा जर आपण थोडा वेगळ्या प्रकाराने ओंकार जप केला, म्हणजे आम्ही तर सोमवारी एक, मंगळवारी एक, बुधवारी एक अशा विविध साधना एक बसवल्या. तर अशा या वेगळ्या प्रकारचा जर का आपण ओंकार जप केला त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. एक वेगळी कंपनं, वेगळी व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे आपली सप्तचक्र उद्दीपित होणे किंवा कुंडलिनी जागृती होणे किंवा आपण पाहिलं तसं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य आपल्याला जास्त मिळतं. तर आपण या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या काही साधना आहेत, साधारण एकूण 10 साधना आहेत, तर त्या आपण बघूया. आता या ज्या काही वेगळ्या वेगळ्या ओंकार साधना आहेत त्याच्यात प्रामुख्याने एकस्तरीय ओंकार आहे, म्हणजे ओम असा, आणि त्रिस्तरीय ओंकार आहे, अ उ ओम. आणि त्याच्यामध्ये परत एकेरी, दुहेरी, तिहेरी असे त्यात प्रकार आहेत, जास्त पण आहेत. मी आत्ता आपल्याला एकस्तरीय ओंकार करून दाखवतो. भरपूर श्वास घ्यायचा. हा एकस्तरीय एकेरी झाला. आता याच्यात दुहेरी म्हणजे ओम झाल्यावर अजून एकदा ओम मी करून दाखवतो. भरपूर श्वास घ्यायचा. ओ तिहेरी म्हणजे एकस्तरीय तिहेरी 3 वेळेला ओम येईल. ओ आता याच्यात 4 वेळा, 5 वेळेला, 6 वेळा मी पुढचे प्रकार तुम्हाला सांगेन. एक एक कुठले कुठले असे वेगळे प्रकार आहेत. दुसरा त्याच्यात प्रकार आहे तो म्हणजे त्रिस्तरीय, म्हणजे अ उ म. मी करून दाखवतो. ओ
आता हा त्रिस्तरीय म्हणणं अजून एकदा ओम म्हणला की हा दुहेरी होईल. मी करून दाखवतो, मग तिहेरी पण होतं. आता तिहेरी बोलूया. असे मुख्य दोन प्रकार, एकस्तरीय त्यात एकेरी, दुहेरी, तिहेरी आणि त्रिस्तरीय म एकेरी, दुहेरी, तिहेरी अशा वेगळ्या वेगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशन्सनी हे वेगळ्या वेगळ्या अशा साधना बसवल्या, त्या आता मी तुम्हाला सांगतो. अशा या वेगळ्या वेगळ्या 10 प्रकारच्या ओंकार साधना आहेत. मी म्हटलं तसं की आमच्या गुरूंना ध्यान समाधीमध्ये हा मिळालेला प्रसाद आहे, वेगळ्या वेगळ्या ओंकार साधना. पहिला जो आहे तो जप ओंकार, म्हणजे त्याच्यात एकस्तरीय म्हणजे ओम एका श्वासामध्ये 7 वेळेला ओम 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 असा 7 49 वेळेला हा जप ओंकार आहे. याने आपल्याला मनशांती मिळते. म्हणजे कधी कधी असं होतं की मन एकदम असं भरकटलेलं आहे, चलबिचल झालंय, अस्वस्थ झालंय, अशा वेळेला हा जप ओंकार केला तर मनशांती मिळते. दुसरा जो आहे तो आहे प्रभात ओंकार. हा सकाळी केल्यास जास्त आपल्याला याचा फायदा होतो, मन प्रसन्न होतं. हा पण एकस्तरीय आहे ओम, आणि हा एकेका चक्रावर सा रे सा म्हणजे खालच्या पट्टीत आणि परत वरच्या पट्टीत ओम म्हणून असा हा जप आहे. एकेका चक्रावर 3 वेळा होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असा एक व्यायाम सांगितला जातो की जिन्यावरती वरची पायरी चढा, परत खालची पायरी या, परत वरची पायरी चढा, खालची पायरी चढा. तसं आहे, एकदा 6 खालच्या पट्टीमध्ये एक ओम केला, थोड्या वरच्या पट्टीत ओम, परत खालच्या पट्टीत ओम, असं प्रत्येक चक्रावर 3 वेळेला हा ओमचा जप होईल. आणि 7 चक्रांवर हा 21 वेळेला असा हा प्रभात ओंकार होतो. नंतर आहे स्वर ओंकार. हा पण एकस्तरीय आहे. म्हणजे ओम हा सा रे ग म प ध नि सा या याच्यावर म्हटला जातो. म्हणजे पहिल्या 6च्या याच्यात खालच्या पट्टीत, नंतर वरच्या पट्टीत ओम 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 असा वरवरच्या सा रे ग म प ध नि सा आणि शेवटचा सा हा चक्रभेद करून असा हा 8 वेळेला जप होतो स्वर ओंकार. याने मुख्य म्हणजे घसा साफ होतो, एक मरगळ दूर होते. चौथा जो प्रकार आहे तो आहे नाम ओंकार. हा पण एकस्तरीय आहे. म्हणजे पहिल्या चक्रापासून ते वरच्या चक्रापर्यंत डाव्या बाजूने म्हणजे इडा नाडीमधनं वर जायचं ओम म्हणत, आणि परत 7व्या चक्रापासून पहिल्या चक्रामध्ये यायचं, पिंगला नाडीतून खाली यायचं. असा हा 7 आणि 7 14 वेळेला ओम होतो. यामुळे आपल्याला ओंकार साधनेचे सर्व फायदे मिळतात. नंतर आहे प्रार्थना ओंकार. हा त्रिस्तरीय म्हणजे अ उ म याच्यामध्ये. तर हा आपला पहिल्या 2 चक्रांवर 2, नंतर 3 चक्रांवर 3 आणि 2 चक्रांवर असा हा 7 वेळेला ओम होतो. याने आपल्याला विशेष करून ध्यान लागायला मदत होते. नंतर आहे गुरु ओंकार. हा आहे त्रिस्तरीय अ उ म एकेरी, दुहेरी, तिहेरी. म्हणजे पहिल्या 7 चक्रांवर एकदा करायचा, दुसऱ्या परत 4 चक्रांवर 2दा आणि 5, 6, 7 चक्रांवर 3दा असा हा 24 वेळेला ओंकार होतो. आणि हा ओंकार साधनेचे सर्व फायदे आपल्याला यातनं मिळतात आणि ध्यान लागायला पण मदत होते.
पुढचा एक प्रकार आहे तो म्हणजे स्मरण ओंकार. हा पण त्रिस्तरीय आहे. म्हणजे काय की एकेरी ओंकार, नंतर 2 वेळेला ओंकार 7 वेळेला, नंतर तिहेरी 7 वेळेला ओंकार. म्हणजे पहिल्या 7 चक्रांवर अ उ म, नंतर अ उ म ओम ओम असा 2दा आणि 3दा असा 7 7 7 हा 42 वेळेला असा हा ओंकार होतो. आणि यांनी पण आपल्याला ओंकार साधनेचे सर्व फायदे मिळतात आणि ध्यान लागायला मदत होते. पुढचा प्रकार आहे तो आहे ध्यान ओंकार. हा पण त्रिस्तरीय आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या चक्रावर अ उ म एकदा, मग दुसऱ्या याच्यावर 2 वेळेला, तिसऱ्या याच्यावर 3 वेळेला आणि 7व्या चक्रांवर 7 वेळेला असा हा एकूण 28 वेळेला ओंकार होतो. यांनी पण ओंकार साधनेचे सर्व फायदे मिळतात आणि ध्यान लागायला मदत होते. मिश्र ओंकार याच्यामध्ये कसं आहे, मी म्हणलं तसे वेगळी वेगळी व्हायब्रेशन्स कंपन आपल्याला मिळाली की जास्त फायदा आहे. एकस्तरीय ओंकार आहे आणि याच्यात त्रिस्तरीय पण आहे. ओम पण आहे आणि अ उ म पण आहे. हा 18 वेळेला होतो आणि याचे पण आपल्याला ओंकार साधनेचे सर्व फायदे मिळतात. आणि शेवटचा 10वा जो प्रकार आहे तो म्हणजे समाधी ओंकार. याच्यामध्ये नाम ओंकार होतो 14 वेळेला, स्मरण ओंकार होतो 42 वेळेला आणि ध्यान ओंकार 28 वेळेला, असे एकूण 84 वेळेला हा ओंकार होतो. ओंकार साधनेचे सर्व फायदे यात मिळतात. ध्यान लागायला तर खूपच याची मदत होते. आणि असं म्हणतात की समाधी ओंकार साधना केल्यामुळे 84 लक्ष योनी आपल्या शुद्ध होतात. असे हे वेगळे वेगळे ओंकाराचे प्रकार आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलेत. प्रत्येक वाराला आम्ही असे वेगळे वेगळे करतो, म्हणजे याचा आपल्याला जास्त फायदा होतो. अशा प्रकारे ही ओंकार साधना आहे. याचे खूप फायदे आहेत. सगळ्यांनीही अवश्य ओंकार साधना करावी. साधारण क्रम असा आहे की अगोदर योगासने घालावीत, नंतर प्राणायाम करावा आणि मग ओंकार जप करावा. ओंकार जप हा सप्तचक्रांवर करावा. त्यांनी अजून जास्त फायदे. सप्तचक्र आपली उद्दीपित होतात, कुंडलिनी जागृती होते, ऊर्जा मिळते आणि म्हणलं तसं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य प्राप्त होतं. सप्तचक्रांवर मी अगोदर एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची पण मी लिंक खाली देतोय. तर सप्तचक्रांची माहिती पण आपल्याला असणं आवश्यक आहे. ओंकार जप त्याच्यावर केल्यावर जास्त फायदा आहे. तसेच आमच्या गुरूंनी पण याच्यावर काही अपलोड केलेले आहेत प्रवचन ओंकारावर. प्रत्यक्ष साधना पण अपलोड केली आहे. त्याची पण मी लिंक खाली देतो. ती पण आपण अवश्य बघा. यांनी आपल्याला अजून जास्त माहिती मिळेल. माझी ईमेल ID पण मी खाली आहे. काही आपल्याला वाटलं तरी मला मेल करा. तर अशी ही ओंकार साधना आहे. सर्वांनी जरूर करावी. हरि ओम.